सरकार जे आहे हे अपयशी ठरलेलं आहे। त्यामुळे आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम या भाजप सरकारचा निषेध केला आणि या देशामध्ये कोणताच पक्ष हा भाजपच्या विरोधात बोलायला तयार नाही आहे। त्यामुळे आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आव्हानाला संपूर्ण अकोला जिल्ह्यातील किती त्रास होऊन राहिला? शेतकऱ्याची शेती आता नांगरणीला आलेला आहे आणि परिस्थिती अशी आहे, शेतकऱ्याला डिझेल भेटत नाही, कॅनमध्ये भेटत नाही। त्यामुळे शेतकऱ्याची आज अर्ध्या पेट्रोल पंपावर डिझेल भेटत नाही, त्यामुळे शेतकऱ्याची फार गंभीर परिस्थिती आहे। आणि आता या शेतकऱ्याला अमेरिकेच्या इम्पोर्ट धोरणामुळेच नाही तर आता या शेतकऱ्याला पेरणीपासून सुद्धा वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे। काय म्हणाल काका? पाठवत आहे हा शेतकऱ्यावर अन्याय आहे, हा शेतकऱ्यावर अन्याय आहे। त्यासाठी इथल्या शेतकऱ्याने त्यांचे डोळे उघडायचे, मतदान करताना ते फक्त बीजेपीलाच मतदान करतात, शेतकऱ्याचे हाल करणाऱ्याला ते सत्तेत बसवतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं, उद्याच्या भविष्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना